शिवसेना पक्षचिन्ह कोणाचं याबाबत सुप्रीम कोर्टात गेल्या काही दिवसांमध्ये 4 वेळा सुनावणी झाली। या चारही सुनावण्यांमध्ये ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने जोरदार बॅटिंग केल्याचं पाहायला मिळालं। मंगळवार 11 ऑगस्टला सुद्धा सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली। यावेळीही कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। या युक्तिवादावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले। यावरून कपिल सिब्बल यांनी आज कोर्टात निवडणूक आयोगाची पिसं काढली आहे असं म्हणत निकाल आमच्याच बाजूने लागणार असा विश्वास ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय। पण गेल्या चारही सुनावण्यांमध्ये कपिल सिब्बल करत असलेला युक्तिवाद कोर्टात ठाकरेंची बाजू भक्कम करत असल्याचंच म्हटलं जात आहे। सिब्बलांचे हे युक्तिवाद शिंदेंच्या शिवसेनेला जड जात असल्याची चर्चा होते। गेल्या 4 सुनावण्यांमध्ये सिब्बल यांनी मांडलेले कोणते 3 मुद्दे महत्त्वाचे ठरतायत, यामुळे निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरू शकतो असं का म्हटलं जात आहे, पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणींमध्ये कपिल सिब्बल यांनी सर्वाधिक टार्गेट केलंय ते निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह शिंदेंच्या गटाला देण्याच्या घेतलेल्या निर्णयाला। त्यासाठी त्यांनी काही मुद्दे मांडलेत। त्यातला पहिला मुद्दा म्हणजे राजकीय पक्षातली फूट आणि विधिमंडळ पक्षातली फूट। निवडणूक आयोगानं पक्षचिन्ह देताना फक्त विधिमंडळ पक्षातल्या फुटीचा विचार केला, पण पक्षचिन्ह संपूर्ण राजकीय पक्षातल्या फुटीच्या निकषावर दिलं जातं, हा सिब्बल यांचा मुख्य दावा आहे। 11 ऑगस्टला झालेल्या सुनावणीत सिब्बल यांनी यावरच पुन्हा एकदा जास्त जोर दिला। फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षचिन्हाबाबत दिलेला निकाल हा बेकायदेशीर असल्याचं सिब्बल यांचं म्हणणं आहे। विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजे राजकीय पक्षातली फूट नाही, हाच सिब्बल यांच्या युक्तिवादाचा मुख्य आधार आहे। विधिमंडळ पक्षाची स्वतंत्र बैठक घेणं याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही। फुटीर गटाचा निवडणूक आयोगासोबत 3 वेळा जो पत्रव्यवहार झाला त्या आधारे पक्षात फूट पडली असं आयोगाचं म्हणणं आहे। पण या तर्कानुसार हा निर्णय घेणं निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रातच नाही असं सिब्बलांचं म्हणणं आहे। यासाठी त्यांनी चिन्ह आदेशातील परिच्छेद 15चा संदर्भ दिलाय। परिच्छेद 15 नुसार जेव्हा पक्षात फूट पडते आणि 2 प्रतिस्पर्धी गट तयार होतात तेव्हाच निवडणूक आयोगाला चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार मिळतात। आयोगानं विधिमंडळ गटातील फुटीलाच पक्षातली फूट मानलं, पण सरसकट असा अर्थ काढता येणार नाही। लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 29A नुसार चिन्ह आदेशामध्ये विधिमंडळ पक्ष असा स्वतंत्र उल्लेख नाही। त्यामुळे फूट ही मूळ राजकीय पक्षात पडली पाहिजे, हा सिब्बल यांचा युक्तिवाद आहे। थोडक्यात जेव्हा राजकीय पक्षात फूट पडली असेल फक्त तेव्हाच निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे। पण शिंदेंसोबत त्यांच्या आमदारांनी जाणं ही फक्त विधिमंडळ पक्षातली फूट होती, त्यामुळे त्यांना चुकीच्या पद्धतीनं पक्ष चिन्ह देण्यात आलं असा कपिल सिब्बल यांचा मुख्य दावा आहे। निवडणूक आयोगाच्या कारभारावर बोट ठेवताना सिब्बल यांनी उपस्थित केलेला दुसरा मुद्दा म्हणजे शिवसेनेच्या पक्षघटनेचा। निवडणूक आयोगाला पक्ष चिन्ह देताना ट्रिपल टेस्ट करावी लागते। ही टेस्ट 1971च्या सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितली होती। यामधली दुसरी टेस्ट आहे ती पक्षाच्या घटनेची। निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या 2018च्या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं। 2019ला उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची राष्ट्रीय कार्यकारिणीत केलेली नियुक्ती ही 2018च्या शिवसेनेच्या घटनेनुसारच झाली होती। जर 2018ची पक्षघटना अमान्य असेल तर त्याच घटनेतून निर्माण झालेल्या दुसऱ्या गटाला त्या पक्षाचं चिन्ह कसं देता येईल असा सवाल सिब्बल यांनी केलाय। सिब्बल यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेचं स्पष्टीकरण देताना सांगितलं की पक्षाच्या धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च संस्थांमध्ये निवडून आलेले पदाधिकारी होते। एखाद्या पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की लोकशाही विरोधी आहे हे ठरवणं निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात नाही। समजा एखाद्या पक्षाची घटना लोकशाही विरोधी आहे असं आयोगाला वाटलं तरी त्याचा परिणाम पक्षाच्या नोंदणीशी संबंधित असू शकतो, मात्र त्यावरून त्याच पक्षाचं चिन्ह दुसऱ्या गटाला देण्याचा अधिकार आयोगाला मिळत नाही। निवडणूक आयोगानं सोयीस्करपणे 2018ची घटना रेकॉर्डवर नसल्याचं सांगून 1999च्या घटनेचा आधार घेतला। पण कलम 29A किंवा निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार कोणत्याही पक्षाची घटना अवैध ठरवण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार आयोगाला नाही असा सिब्बल यांचा युक्तिवाद गेल्या 4 सुनावण्यांमध्ये पाहायला मिळालाय। पक्ष घटनेबाबत कोणत्याही टप्प्यावर संबंधितांना नोटीस देण्यात आली नव्हती, त्यामुळे नंतर त्याच घटनेच्या आधारे आयोगानं घेतलेल्या भूमिकेवर सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। याचबाबत या पक्ष चिन्ह प्रकरणात ठाकरेंच्या बाजूने असलेले वकील असीम सरोदे यांनी सुद्धा मोठा दावा केलाय। सरोदे यांनी ट्विट करून सांगितलं
की एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोग म्हणतोय 2018ची शिवसेना पक्षाची घटना आमच्याकडे नाही, मग त्यांनीच दिलेल्या निर्णयाच्या परिच्छेद 132 मध्ये निवडणूक आयोगानं 2018 मध्ये स्वतःच असं म्हटलंय की शिवसेना पक्षाचे सगळे डिटेल्स 2018च्या घटनेनुसार तपासले आणि त्याचं परीक्षण केलं. म्हणजे 2018ची शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर होती. इतकंच नाही तर त्याच ऑर्डरच्या परिच्छेद 133 मध्ये निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना निर्देश दिलेत की 2018ची पक्ष घटना बघून त्यात सुधारणा करावी. म्हणजे शिवसेना पक्षाची सुधारित 2018ची घटना रेकॉर्डवर होतीच. हा निवडणूक आयोगाचा खोटारडेपणा असल्याचा दावा असीम सरोदे यांनी केलाय. त्यामुळे 2018च्या पक्ष घटनेला दुर्लक्षित करून निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना फक्त विधिमंडळातील सदस्य संख्येच्या 3ऱ्या टेस्टनुसार चिन्ह देणं हेच घटनाबाह्य आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ट्रिपल टेस्टचं पालन हा निकाल देताना करण्यात आलेलं नाही, हेच कपिल सिब्बल कोर्टात पटवून द्यायचा प्रयत्न करतायत. हा युक्तिवाद ठाकरेंसाठी जास्त स्ट्रॉंग असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर सिब्बल यांचा तिसरा मुद्दा आहे तो एकनाथ शिंदेंना मुख्य नेता करण्यात झालेल्या चुकीचा. 11 ऑगस्टला झालेल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी हा दावा जास्त हायलाईट केला. शिंदेंच्या आमदारांनी मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेंची नियुक्ती केली. आता निवडणूक आयोग 1999ची शिवसेनेची पक्षघटना अधिकृत मानत असेल तर 1999च्या पक्षघटनेनुसार मुख्य नेता असं कोणतंही पद पक्षात अस्तित्वात नाही. मग कोणत्या घटनेचा आधार घेऊन शिंदेंनी स्वतःला मुख्य नेता हा किताब बहाल केला, असा सवाल सिब्बल यांनी कोर्टात केलाय. हे सगळं पक्षांतरानंतर घडलंय. त्यामुळे मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदेंची झालेली नियुक्तीच बेकायदेशीर असल्याचा कपिल सिब्बल यांचा दावा आहे. थोडक्यात निवडणूक आयोगानं दिलेले सगळे निर्णय हे चुकीचे असल्याकडे सिब्बल यांनी लक्ष वेधलंय. तसंच आमदार अपात्रतेचा निर्णय हा सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांच्या हातात होता. यावरूनच ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही टीका केली आहे. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर वेळेत निर्णय झाला नाही, त्यामुळे ज्याच्या कायदेशीर वैधतेवर प्रश्नचिन्ह होतं असं सरकार पूर्ण कार्यकाळ सत्तेत राहिलं. यामुळे 10व्या अनुसूचीचाच उद्देश निष्फळ ठरला. एका पक्षाचा प्रतिनिधी दुसऱ्या पक्षात जाऊन सरकार पाडतो, स्वतः मुख्यमंत्री बनतो आणि अपात्रतेची प्रक्रिया पुढच्या निवडणुकीपर्यंत लांबवली जाते. हे संविधानाच्या मूलभूत रचनेविरोधात नाही का? हा मूळ मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय. एकंदरीतच कपिल सिब्बल यांनी गेल्या 4ही सुनावण्यांमध्ये सुप्रीम कोर्टात केलेले युक्तिवाद हे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर प्रश्न निर्माण करणारे. त्यामुळे या सगळ्याचा सुप्रीम कोर्टाचं खंडपीठ कसा विचार करणार? ठाकरेंची ही बाजू कोर्टानं मान्य केली तर शिंदेंच्या हातून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह जाणार का, अशा शक्यता आता व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी बुधवारी दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा होणार आहे. तर शिंदेंच्या खासदारांकडून मात्र सिब्बल यांचे सगळे युक्तिवाद आमचे वकील योग्य प्रकारे खोडून काढतील. जेव्हा आमची वेळ येईल तेव्हा आम्ही सगळं काही कोर्टासमोर मांडू, असा विश्वास शिंदेंचे खासदार व्यक्त करतायत. त्यामुळे बहुप्रतीक्षित असलेल्या शिवसेना कोणाची, या खटल्यात अंतिम विजय कोणाचा होणार, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोर्टातल्या युक्तिवादामुळे उद्धव ठाकरेंचं पारडं खरंच जड झालंय का? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.